और उनकी पूरी आणि या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आमदार प्रज्ञा सातव यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे। आज त्यांनी विधान परिषद सभापतींची वेळही मागितलेली होती। आता पुढे नेमकं त्या काय पाऊल उचलणार याची उत्सुकता आहे। जोरदार चर्चा आहे की त्या भाजपमध्ये प्रवेश करतील। काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत। त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची आमदारकी दिली गेलेली होती, पण पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून ते हे पाऊल उचलत असल्याचं सध्या बोललं जात आहे। विधिमंडळामध्ये त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत, त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, राजीनामा सुपूर्द केलाय, पुढची वाटचाल कशी असेल? नक्कीच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांना राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि एकूणच पुढची वाटचाल पाहायची तर आता ते भाजपमध्ये आपल्याला पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतील। एकूण कुठेतरी मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य असेल किंवा नाराजी काँग्रेसच्या प्रदेशात शोधात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात जे आउट गोईंग आहे ते आपल्याला काँग्रेसमधनं इतर पक्षांमध्ये होताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशाकडे देखील बघितलं गेलं पाहिजे। एकूणच भाजपमध्ये हा पक्षप्रवेश होतो आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील हिंगोलीतले हे देखील आपल्याला भाजपकडे आधीच आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे प्रज्ञा सातव देखील आता त्याच वाटेवर आल्याचं दिसतंय। एकूणच आमदारकीची टर्म ही त्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला अजूनही पाहायला मिळत होती, मात्र तरीही त्यांच्याकडनं ही मोठी रिस्क एक म्हणावी लागणार आहे जी घेण्यात आलेली आहे आणि आज आपल्याला भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होताना दिसेल। या सगळ्याचा हिंगोलीमध्ये काँग्रेसला किती मोठा फटका बसेल? मोठा फटका म्हणावा लागणार आहे। एकूणच राजीव सातव गेल्यानंतर सगळी कमान ही कुठेतरी प्रज्ञा सातव आणि इतर जे काही नेते तिथं होते त्यांच्या यावर आपल्याला पाहायला मिळत होती। मोठा वर्ग हा आपल्याला काँग्रेसला मानणारा आपल्याला तिथं पाहायला मिळत होता। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते मात्र एकूणच राजीव सातव गेल्यानंतर कुठेतरी जो मराठवाड्यातला हा भाग आहे तिथून महायुतीकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल ह्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडनं आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता मागील एका वर्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधनं महायुतीमध्ये असेल किंवा मग भाजप किंवा शिवसेना असेल इथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे ही वाटचाल पाहायची तर तशी उशिरा झाल्याची आपल्याला म्हणावं लागणार आहे। त्यामुळे आता पदाधिकारी गेल्यानंतर नेते देखील आता आपल्याला काँग्रेसमधनं हे पद सोडताना दिसत आहेत। अभिषेक, तुला विनंती, तू सोबत राहा, आणखी काही अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप पक्षप्रवेशावर नेमकं काय म्हटलंय पाहूया। आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मराठवाड्यातून आज पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। प्रज्ञा सातव या भाजपच्या वाटेवर आहेत आणि 11 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काय सांगाल? असं आहे की अनेक लोकांना काँग्रेसमध्ये आपलं भवितव्य हे सुरक्षित वाटत नाही। पक्षाकरता निष्ठेने काम करणारे बरेचसे लोक आहेत। काँग्रेसमध्येही आम्ही सर्व काम करत होतो, पण काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये नेतृत्वहीन झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना आपल्या भविष्याची, पक्षाच्या भविष्याची आणि स्वतःच्या भविष्याची शाश्वती वाटत नाही। त्यामुळे स्वाभाविक लोक आता काँग्रेसमध्ये फार काळ टिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। तर त्या पद्धतीने कदाचित हे होत असावं असं वाटतंय मला। त्यांच्या पक्षप्रवेशामागे तुमचा देखील हात आहे? नाही, तुम्ही देखील? माझा काही रोल नाही आणि मी त्यांना अनेक दिवसामध्ये त्यांचा संवाद नाही आहे। त्याच्यामुळे माझा त्यांच्या पक्षप्रवेश जो काही अपेक्षित आहे त्याच्याशी मला काही संबंध नाही। सातत्यानं मोठे लोक काँग्रेसमधून बाहेर पडले, मिलिंद देवरा असतील, अशोक चव्हाण असतील आणि आता प्रज्ञा सातव, या तिघांचा आरोप एकच आहे की गडबाजीला कंटाळून आम्ही बाहेर पडलेलो आहे। प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु याचं नुकसान असं आहे की निवडणुकीचं राजकारण वेगळं आहे आणि नॉमिनेशनचा विषय वेगळा आहे। जिथे निवडणुकीचा प्रश्न येतो त्या ठिकाणी मेरिट पाहावं लागतं, लोकांमध्ये कोण पॉप्युलर आहे, कोण निवडून येण्यासारखं आहे हे पाहावं लागतं आणि नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्याची जाण असली पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा असा की बऱ्याचशा वेळेस काम करणारे बाजूला राहतात आणि काम न करणारेच अपेक्षेने पुढे येतात आणि त्यातून मग वाद निर्माण होतात। मला वाटतं की नेतृत्वाने याचं लक्ष देऊन स्पष्ट संदेश दिला असता तर कदाचित काँग्रेसमध्ये घडलं नसतं।
अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. तर प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. विधान परिषद सभापतींशी आज त्यांनी वेळ देखील मागितलेली होती आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे. अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. अभिषेक, आता आपण पाहिलं की काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी, त्याच्यावरून वरिष्ठ नेत्यांची नाराजी आणि त्यानंतर पक्षाला लागलेली गळती, या सगळ्याचं डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये काँग्रेस कुठे कमी पडते? एकूण यामध्ये जर का पाहायचं तर मागील काही दिवसातली वाटचाल जर पाहायची तर ती गटबाजीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. कुठेतरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर मोठ्या प्रमाणात नाराजी ही अनेक नेत्यांची पाहायला मिळते. मग त्यामध्ये मुंबईचाही भाग असेल किंवा जे राज्यातल्या इतर जे नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांची देखील कुठेतरी नाराजी ही आपल्याला या संदर्भात पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं ह्या हे पक्षप्रवेश आहे ते आपल्याला होताना दिसत आहेत. कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न असेल किंवा कुठेतरी मनधरणी करण्याचा प्रयत्न असेल, तो देखील कुठं होताना दिसत नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होताना दिसते आहे. अशात हे पक्षप्रवेश होत असतानाच कुठेतरी विरोधी पक्ष जो आपण म्हणतो तो कमकुवत होताना पाहायला मिळतो आणि ही अतिशय दुःखद गोष्ट म्हणावं लागणार आहे. एकूण सत्ताधारी पक्षाचा जो आवाका आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. पदाधिकारी असेल, नेते असेल, हे मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. तोच दुसरीकडे विरोधी जो गट आहे, विरोधी जे लोक आहेत किंवा नेते आहेत, त्यांच्यामध्ये मात्र कुठेतरी या सगळ्या संदर्भात सध्या नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीवरती आपलं लक्ष असेल, तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय.